1956 व 1958 आणि साराबंदीच्या लढ्यात योगदान दिलेल्या सीमा सत्याग्रहींच्या गौरव समारंभात रविवारी एळ्ळूर येथील एकीचा नारा व्यक्त झाला। एळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। एकाच व्यासपीठावर 65हून अधिक सीमा सत्याग्रही तसेच दिवंगत सत्याग्रहींच्या पत्नींचा गौरव यावेळी करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील उपस्थित होते। तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर, ॲडव्होकेट राम आपटे, कॉम्रेड कृष्णा मेनसे, ॲडव्होकेट किसनराव येळ्ळूरकर, माजी आमदार परशुराम नंदेआळी, मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते। आनंद पाटील यांनी इष्टवन केल्यानंतर महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूरच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायले। प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो। स्वागतम 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 स्वागतम, आप आए हमें एक निधि मिल गई, आप आए हमें एक निधि मिल गई, दिव्य दर्शन से मन की कली खिल गई, इस कृपा के ऋणी हम परम। स्वागतम 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 स्वागतम। दिनेश ओवळकर यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन झाले। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर विश्वनाथ प्रकाश घाडी यांनी महाराष्ट्र गीत सादर केले। अध्यक्ष रावजी पाटील यांच्या हस्ते कॉम्रेड कृष्णा मेनसे, ॲडव्होकेट किसनराव येळ्ळूरकर तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी बोलताना किरण ठाकूर यांनी सीमा सत्याग्रहींच्या या योगदानाबद्दल दखल पुढच्या पिढीला कळावी, हाच तरुण भारतच्या धगधगत्या सीमा प्रश्नाचे महामंथन या मालिकेचा उद्देश असल्याचे सांगितले। सीमा सत्याग्रहींनी ज्या हाल अपेष्टा सोसल्या आहेत त्याला तोड नाही। सीमा प्रश्न सुटल्याशिवाय त्यांच्या योगदानाला महत्त्व येणार नाही। यासाठी त्यागाच्या लढाईनेच या प्रश्नाला बळकटी देऊया असे उद्गार काढले। या ठिकाणी सीमा प्रश्नासाठी ज्यांनी सत्याग्रह केला त्यांचा कौतुक सोहळा या ठिकाणी होतोय। हा चांगली गोष्ट आहे, कारण नव्या पिढीला त्यांच्या आई वडिलांनी, आजी आजोबांनी का सत्याग्रह केला हे समजलं पाहिजे। आणि म्हणूनच गेले काही दिवस आम्ही तरुण भारतमधून एक मालिका सुरू केलेली आहे। त्यामध्ये 9 मार्च 1956 पासूनचा पहिला सत्याग्रह, ज्याच्यावर नेतृत्व जयंत पेठाने केलं होतं आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या विविध भागातून 9,000 सत्याग्रही दाखल झाले होते। त्यामध्ये बेळगावच्या, कारवारच्या, सीमा भागाच्या अनेकांना तुरुंगात जावं लागलं। अगदी 8 महिने 11 महिन्यापर्यंतची शिक्षा झाल्या, सक्तमजुरीच्या शिक्षा झाल्या। हे पहिलं पर्व होतं सत्याग्रहाचं। नंतरच्या काळात हा प्रश्न सोडवून सांगितल्यामध्ये मागे घेतलं आणि
नंतर 1958 मध्ये माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह झाला. ते दुसरं पर्व होतं. त्यामध्ये 18,000 सत्याग्रही भाग घेतला. त्यामध्ये 12,000 सत्याग्रही बेळगाव कारवार सीमा भागातले होते. कारण कर्नाटक राज्यात बेळगाव कारवारचा समावेश केला असल्यामुळे आणि विदर्भाचा केला असल्यामुळे त्याची झळ तिथल्या लोकांना जास्त पोचली होती. हे 2 सत्याग्रह झाले. ते कमी पडले म्हणून का प्रश्न सोडवला गेला नाही, म्हणून पुन्हा साराबंदीचा लढा 100 खेड्यात दिला गेला. त्यामध्ये या ठिकाणच्या येळ्ळूरच्या जनतेने आणि इकडच्या 100 खेड्यातल्या जनतेने पोलिसांना दाद न देता जप्ती येऊन सुद्धा एक पराक्रमाची शर्त केली. त्या सगळ्यांचं कौतुक या ठिकाणी झालं पाहिजे. नव्या पिढीला समजलं पाहिजे की हा इतिहास इकडच्या लोकांनी निर्माण केलेला आहे. तो इतिहास काय आहे आणि त्याचं या ठिकाणी चित्र बघितल्यानंतर त्या तरुण मुलाला लक्षात येईल की बाबा आमच्या पिढीच्या पिढी आमची चांगली व्हावी त्याच्या कल्याणासाठी हे लोक सत्याग्रह केले. स्वातंत्र्य लढ्यात जसा सत्याग्रह केला जात होता ते मर्दमुखीचं लक्षण होतं. आता निवडणूक येते आणि म्हणूनच त्याकडे आपण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. नव्या पिढीला सांगितलं पाहिजे. नव्या पिढीला माहीत नाही. कुणी 4 गोष्टी दिल्या, जेवणं दिली, दारू दिली की लगेच चालले त्यावर. ते चुकीचं आहे हे तुम्ही सांगायला पाहिजे. या ठिकाणी मुलं यायला पाहिजे होती. तुम्ही शाळेच्या मुलांना का बोलवलं नाही? त्यांच्यासाठी हे होतं हे लक्षात घ्या. त्यांच्या म्हाताऱ्या लोकांना आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाहिजे. नव्या पिढीला माहिती झालं पाहिजे या प्रश्नासाठी यांनी काय त्याग केला आहे. ही मुलं इथे पाहिजे आणि त्यांच्यासमोर पुन्हा बोलवा पाहिजे आणि त्या मुलांना हा इतिहास सांगायला पाहिजे. त्याचं महत्व आहे. पण त्या पिढीच्या चांगल्यासाठी तुम्ही केलेलं आहे आणि ती पिढीच जर इथे नसेल तर काय बरोबर नाही. कॉम्रेड कृष्णा मेनसे यांनी यावेळी बोलताना 1956 व 1958 आणि साराबंदीच्या लढ्यातील आपल्या अनुभवांचे कथन केले. 50-60 वर्षापूर्वी 60-62 वर्षापूर्वी आमचा हा सीमा लढा सुरू झाला आणि आत्ताही तो चालू आहे. तो अजून संपलेला नाही आणि जोपर्यंत हा सगळा सीमा भाग सगळा मराठी भाग महाराष्ट्रात जाणार नाही तोपर्यंत आमचा लढा कधी थांबणार नाही. मित्रांनो, माझं भाषण सुरू करण्याच्या अगोदर सर्वप्रथम मी येळ्ळूर गावच्या नेत्यांना ज्यांनी हा कार्यक्रम संघटित केला, अतिशय उत्तम तऱ्हेने केला, जुन्या सत्याग्रहींची जे सत्याग्रही दिवंगत झालेले आहेत त्यांच्या पत्नीचा या ठिकाणी सत्कार केला, याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. ही आठवण ठेवली पाहिजे कारण जुन्या गोष्टी अशा आहेत ज्या आठवणी ठेवण्यासारख्याच आहेत. ॲडव्होकेट राम आपटे यांनी 1956च्या सत्याग्रहीच्या चळवळीत 25 जणांची तुकडी घेऊन केलेल्या सत्याग्रह व अटक 1960मध्ये DSP लुईसला बळवंतराव सायनाथ आणि बॅरिस्टर नाथ पै यांच्यासोबत विरोध करताना झालेली अटक तसेच सध्याच्या काळात सीमा भागातल्या 30 लाख नागरिकांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आदी लढाईची माहिती दिली. ॲडव्होकेट किसनराव येळ्ळूरकर यांनी समितीच्या सर्व नेत्यांना एका व्यासपीठावर पाहून समाधान वाटल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्ष रावजी पाटील यांनी आभार मानले. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.